श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशान्मा श्री सरस्वतीन्मा श्री माता पिताय नमः. सिद्ध म्हणे नामधारका पुरवर्तले आणि एका वृक्ष झाला काष्ट शुष्का विचित्र कथा ऐकपा गाणगापूर असता श्री गुरु आला एक पुष्टी विप्रू आपस्तंभ गार्ग्य गोत्रु नाम तया नरहरी येऊन या श्री गुरुमूर्तीची नमन करी भक्तीची करी स्तोत्र बहुवची कर संपुटा जोडून या जय जया गुरुमूर्ती ऐकून आलो तुझी कीर्ती भक्तवत्सला परंज्योती परमपुरुष जगत गुरु आपण जन्मनी संसारी वृता झालो दगडापरी निंदा करती द्विजवारी पुष्टी म्हणून स्वामी या वाचला वेद यजु शाखा निंदा करती माते लोका ब्राह्मणार्थ न सांगते देखा अंगहीन म्हणून प्रातःकाळी उठून लोक न पाता फुले मुख तेने माते होते दुःख जन्म पुरे आता मद आता धरुणी निर्धारू आलो स्वामी जगत गुरु तुझी कृपा न वय जरी प्राणा फुलाची जुन श्री गुरु म्हणती दुधासी पूर्वजन्मी माधोषती केले होते बहुवती म्हणून पुष्टी झालाची तू आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एकोबावे आचरावे तुके अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्ष चारी घेऊन आले सर्पणासी तव देखील श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एकोबावे करून चिती घे काष्ट जड करी काष्ट घेऊन संगमाती त्वरित जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिवशी भीमाती रो विपा तुवा जाऊन संगमात स्नान करून यावे त्वरित पूजा करून या स्वतः पुनरपी जावे स्नानाची हाती धरून कलश दोन्ही आणि उदक तर्शनी शुष्क काष्टा वेळा तिनी स्नपन करी गा मनोभावे जया दिवशी काष्टाची परले तिला सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमातिरी संगमेश्वरात समोरी रोविता झाला द्विजवरी जयनेरी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरित से एकचिती भक्तिभावे करून या येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास तया काष्टाची दोन्ही कलश भरून निघाले वेळोवेळी म्हणून देखून म्हणत सकाळी जन तया विप्रा बोलावून सांगता ते विवंचन श्री गुरु निरोप लक्षण नसेल निष्कृती तुझ्या पापा म्हणून दिले काष्ट बापा वाया कष्ट करीत कापा तुते श्री गुरुनी निरोपिले ऐकून त्याचे वचन विप्रवर करी म्हणा गुरुवाक्य मज काम देणू अन्यथा ठेवी होईल माझे मनी निर्धारू सत्य नवे वाक्य गुरु प्राणवेची ना सचराचरू गुरुवाक्य मज करणे की दिवशी श्री गुरुमूर्तीशी सांगते परेसी स्वामींनी निरोपिले द्विजाची शुष्क काष्टा भजी म्हणून किती आम्ही त्याशी विनविले त्याच्या हिताची वाया कागा कष्टाची मूर्खपणे म्हणून निर्धार करून मानसी सेवा करतो काष्टाची झाले साठा उपवासी उदक मुखे घेत नाही ऐकून शिष्यांचे वचन निरूप देती श्री गुरु आपण जैसा भाऊ अंतकरणा तैसी सिद्धी पावेल या कारणे तुम्हाशी सांगेन कथा इतिहासी सांगेन सुता ऋषीश्वरांची स्कंद पुराणी परेशा सुत म्हणे ऋषीश्वरांची गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसाराचे अनेक नाही पदार्थ अयोग्यात्व ज्ञानवंत म्हणून पाहावा अंत गुरु त्रयमूर्ती मनी द्यात सेवा करणे भक्ती भावे दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती तयाची संध्या न धरावा मानसी एक चित्ते बजावे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहचीत नातयाची होता एक पुत्र नाम तया धनंजय एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात जेथे नसते मनुष्य मात्र उदक वर्जित तळाशी राजपुत्र विषाक्रांत हिंडत असे अरण्यात सेवा होता शबरदूत श्रमुनिया परेचा श्रमुनिया शबरदूत हिंडत होता रानात देखत झाला अवचित जीर्ण एका शिवालय भिन्न लिंग तयास्थानी पडले होते मेदिनी शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे शबर म्हणे राजसुता माझे म्हणे ऐशी अर्था लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले परेसा राजपुत्र म्हणे त्याची न्यावे पाषाण लिंग घराची पूजा करावी शुचीची पत्र पुष्पे अर्चनी तुम्ही दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे याची लिंग गिरिजा म्हणा म्हणून म्हणे निर्धारी पा नाना परी पुष्प जाती आनंद तुम्ही शिवाप्रती धूप दीप विधान रीती नैवेद्य द्यावे भस्म दान भस्म असेला जे स्मशानी आणावे तुवा प्रीती दिनी द्याव नैवेद्य सुमनी प्रथरापणा भक्षावा
येणे परी राजकुमारू तया शबर झाला गुरु विश्वास केला निर्धारू शबरे आपले मनाचा कल्पित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिता बसपणा मिळायची हिंडोनी पाय गावोगावी चिंता भस्मन मिळे काही येणे परी सात गावी हिंडोनी आला तो घराची चिंता भो शबराची पुसत झाला श्रेयसी काय करू म्हणे तिसी प्राण आपला तेजन म्हणे जैसे गुरुने निरोपिले तैसे नैवेद्य पाहिजे दिले नाही तरी वृतावा आले शिवपूजना परेसा ऐकून पतीचे वचन बोले शबरी हसून चिंता करिता किंकारणा चित्ता भस्म देईन मी मद घालून गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टी बहुत दहन होईल आपणासी तेची भस्मेश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी व्रत भंगना करावं बरोबरची संतोष रूपे बोलत असे कधीतरी शरीरासी नाशाचे परेसी ऐसे कार्य कारणासी देह आपुला समर्पिन ऐकून ते वचन शबर झाला की देखील प्राणेश्वरी तुझ्या प्राणाचे देव म्हणत असे ऐकून पतीचे वचन बिनवी तसे ती अंगणा कैसे तुम्हा ज्ञान मित्यामुळे बोलत असा संध्या सोडणे आपण अशी दहन करी वेगेसी आपण होणी संतोषी निरोप दैते परेसा ऐसे नाना परिपतीसी बोधी शबरी परेसी घरात जाऊन पतीची म्हणे अग्नी लावी आता संतोषिनी तो शबरा बांधित झाला घराचे द्वार अग्नी लाविता थोर लागली ज्वाळा दुरंधर दहन झाले शबरीची भस्म घेतले परेसी पूजा करून शिवाची नैवेद्य दिला व धारा पूजा करिता ईश्वराची आनंद झाला बहुवसी प्रेयसीवर दिले म्हणून याची स्मरण नाही तयाची नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले स्त्रियचा बोलावून देत होता शबर तो तया दिवशी तेने परी आपले स्नेह ते पाचारी कृपासागरा त्रिपुरारी प्रसन्न झाला परेसी त्याची शबरे घेऊन उभी केली हास्यवदनी घेतला नैवेद्य मार्गाने घेऊन गेली घरात बोलावून स्त्रियसी शबर पुसत पियसी दहन केले मी तुझसी पुनरकेवी झाली तू शबरी सांगे पतीसी आठवण आपण आहे आईची अग्नी लाविता घराची निद्रिस आपण झाले रे का महाशी ते पीडित आपण होते निद्रिस तुमचे बोला ऐकता उठून आले म्हणत असे हे होईल ईश्वर करणी प्रसन्न झाला शिलपाणी ऐसे म्हणता सक्षणी नित स्वरूपे उभा केला नमन करिता लोकांगण दाहोनी लागली दोघे चरणी प्रसन्न झाला शिलपाणी मागावर म्हणत असे सौख्य संसारी रागी दिले दुरंदारी गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्याची सांगते झाले परेसी विश्वासे करून द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवित असे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिसिद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जाऊन करते अनुष्ठाना पावाये त्या ब्राह्मणा देखून त्याचे अंतकरणा प्रसन्न झाले ते वेळी हाती होता कमंडळ भरले गदा गंगाजळ उचलून आकर कमळे घालीत उदक काष्टाची तर्शनी काष्टाची पल्लव आले परेसी औदुंबरा वृषायची दिसत असे समजतांते जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृष देखा काष्ट दे दिसे औदुंबरा सुदे झाला तो विप्र दिसे सुवर्ण देणारा गेले कुष्ठ तत्काळी मग निघाले मठाची समस्त शिक्षा द्विदंसरची रामलोक आनंदेशी घेऊन येते आरती तया विप्रा बोलावून श्री गुरु म्हणते संतोषणी कन्यापुत्र धन गोदनी तुझी संतती वाढेला तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त शिष्यांमध्ये थोरा तुझे अमृता भक्त जाण तैसे श्री गुरुंनी निरोपिले तया परी त्याची झाले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्याची श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतर्षी नूरते सरस्वती पाक्याने सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ट संजीवन नाम चतुर्वार्य शतमाध्याय श्री गुरु दत्तात्रयन परमस्तु श्री गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.